Good morning everyone. Myself Busari Vishwas, lecturer at Pravara Medical Trust College of Pharmacy, Sheogaon. My subject is pharmacognosy. So my dear student, today we are going to discuss our next topic, that is antileprotic drugs. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय स्टडी करणार आहोत तर जे अँटीलेप्रोटिक ड्रग आहे, मग त्याच्या अंतर्गत चावल मोगरा ऑइल त्याचं एक्झाम्पल आहे, ते स्टडी करणार आहोत. परंतु अँटीलेप्रोटिक ड्रग्ज स्टडी करण्यापूर्वी आपल्याला लेप्रेसी म्हणजे काय, त्याचबरोबर त्याचा कॉझिटिव्ह एजंट काय आहे आणि त्याच्यामध्ये आपण ट्रीटमेंट म्हणून काय वापरू शकतो हे माहीत असणं गरजेचं आहे. तर लेप्रेसी म्हणजे काय? लेप्रेसी इज अन इन्फेक्शियस डिसीज कॉज बाय मायक्रो ऑर्गॅनिझम नोन ॲज मायकोबॅक्टेरियम लेप्रे. लेप्रेसी काय आहे? एक इन्फेक्शियस डिसीज आहे आणि कशामुळे कॉज होतो तर मायकोबॅक्टेरियम लेप्रे नावाचा जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, मायकोबॅक्टेरियम लेप्रे नावाचा जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामुळे आपल्याला काय होऊ शकतं तर लेप्रेसी हा डिसीज होऊ शकतो. लेप्रेसीमध्ये इट्स मेनली अफेक्टिंग द स्किन अँड नर्वस, देन रिझल्टिंग इन डिसफिगरमेंट अँड डिफॉर्मिटी ऑफ द अफेक्टेड पार्ट्स. मेनली स्किनवरती त्याचबरोबर नर्व्सवरती अफेक्ट केलं जातं या डिसीजमध्ये. त्याचा रिझल्ट काय होतो तर त्या ठिकाणी डिसफिगरमेंट त्याचबरोबर डिफॉर्मिटी अफेक्टेड त्या पार्ट्सवरती होते. देन द डिसीज इज कॅरेक्टराइज बाय ग्लॉसी कॉरुगेटेड थिकन स्किन विथ डिक्रीज द सेन्सेशन ऑफ टच. याच्यामध्ये काय होतं, ज्यावेळेस स्किनवरती अफेक्ट केलं जातं त्यावेळेस त्या जी स्किनचा पार्ट आहे त्या स्किनच्या पार्टचं जे सेन्सेशन आहे ते सेन्सेशन त्या ठिकाणी लॉस होतं किंवा डिक्रीज झालेलं असतं. आता त्याची डेफिनेशन काय आहे? अँटीलेप्रोटिक ड्रग्स द मेडिकामेंट्स गिव्हन इन द ट्रीटमेंट ऑफ लेप्रेसी नोन ॲज अँटीलेप्रोटिक. अँटीलेप्रोटिक ड्रग म्हणजे काय? द ड्रग यूज इन ट्रीटमेंट ऑफ लेप्रेसी, म्हणजे असे ड्रग की जे आपण लेप्रेसी या डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी वापरू शकतो. अशा ड्रगला, अशा मेडिकामेंट्सला आपण काय म्हणतो तर अँटीलेप्रोटिक ड्रग म्हटलं. डेफिनेशन समजले काय की असे ड्रग की जे आपण लेप्रेसीच्या ट्रीटमेंटसाठी वापरू शकतो त्या ड्रगला, त्या मेडिकामेंट्सला आपण अँटीलेप्रोटिक ड्रग्ज असं म्हणतो. लेप्रेसी इज अ कम्प्लिटली क्युरेबल डिसीज. लेप्रेसी काय आहे? कम्प्लिटली क्यूर होणारा डिसीज आहे, बट नीड द ट्रीटमेंट फॉर द लाँग ड्युरेशन ऑफ टाईम. लेप्रेसी हा असा डिसीज आहे की तो आपण पूर्णतः तो बरा करू शकतो किंवा त्याचं क्युअर करू शकतो, परंतु त्याच्यासाठी आपल्याला काय गरजेचे आहे तर लाँग टर्म किंवा लाँग ड्युरेशन ट्रीटमेंटची गरज आहे. सेव्हरल केमोथेरप्युटिक एजंट इन्क्लुडिंग अँटीबायोटिक्स आर बिंग यूज ॲट अ प्रेझेंट ट्रीट लेप्रेस. म्हणजे सेव्हरल टाईपचे केमोथेरप्युटिक एजंट त्याच्यामध्ये जर इन्क्लुडिंग पाहायचं ठरलं तर अँटीबायोटिक आपण यूज करू शकतो लेप्रेसी ट्रीट करण्यासाठी. त्याच्यामध्ये एक्झाम्पल जर पाहायचं ठरलं तर डॅप्सॉन, DDS, डायअमायनो डायफिनाइल सल्फोन, त्याचबरोबर सल्फोक्झोन सोडियम, देन रिफाम्पिसिन आणि क्लोफोझिमाइन हे ड्रग वापरून आपण अँटीलेप्रोटिक ॲज अ अँटीलेप्रोटिक ड्रग म्हणून आपण यांचा वापर करू शकतो. त्याचबरोबर ब्राह्मी ॲसिएटिकोसाइड, ब्राह्मी त्यालाच दुसरं नाव काय ॲसिएटिकोसाइड्स आणि चावल मोगरा ऑइल. ब्राह्मी अँड चावल मोगरा ऑइल्स आर द ड्रग्स फ्रॉम नॅचरल हर्बल ओरिजिन अवेलेबल फॉर द ट्रीटमेंट ऑफ लेप्रेसी. जे ब्राह्मी आणि चावल मोगरा ऑइल आहेत हे नॅचरली किंवा हर्बल ड्रग्ज आहेत. कशासाठी वापरू शकतो आपण ते ड्रग तर लेप्रेसीच्या ट्रीटमेंटसाठी आपण ते ड्रग वापरू शकतो. आता त्याच्यामध्ये एकच ड्रग आहे स्टडी करायला, तो म्हणजे चावल मोगरा ऑइल. त्याचं सिनोनिम काय आहे तर हिंडोकार्पस ऑइल आणि गायनोकॅर्डिया ऑइल आणि कावा तेल पण म्हटलं जातं त्याला. काय? हिंडोकार्पस ऑइल आणि
चावल मोगरा ऑइललाच आणखी काय नाव आहे, गायनोकार्डिया ऑइल, त्याचबरोबर कावा तेल पण म्हटलं जातं. त्यानंतर आहे बायोलॉजिकल सोर्स. हिंडोकार्पस ऑइल इज फिक्स ऑइल. जे चावल मोगरा ऑइल किंवा त्याचं सिनॉनिम काय आहे, हिंडोकार्पस ऑइल किंवा गायनोकार्डिया किंवा कावा तेल, हे काय आहे, हे एक फिक्स ऑइल आहे ऑब्टेन फ्रॉम द राईप सीड्स ऑफ द प्लांट हिंडोकार्पस अँथेलमिंटिका पायरे. कशापासून मिळतं, जे पिकलेले सीड्स आहेत किंवा राईप सीड्स आहेत हिंडोकार्पस अँथेलमिंटिकाचे. हिंडोकार्पस अँथेलमिंटिका हे त्याची मेन स्पेसीज आहे आणि ह्या मेन स्पेसीजपासून आपल्याला काय मिळतं, चावल मोगरा ऑइल. देन इट इज बिलॉंगिंग टू द फॅमिली फ्लॅकुरटियासी. त्याची फॅमिली काय आहे, फ्लॅकुरटियासी त्याची फॅमिली आहे. देन नेक्स्ट वन आहे त्याचे ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स. कलर कसा आहे त्याचा, येलो टू ब्राउनिश येलो कलर्ड लिक्विड. कसं आहे हे ऑइल, कसं असतं चावल मोगरा ऑइल, येलो कलरचं असतं, त्याचबरोबर ब्राउनिश येलो कलर त्याचा आपल्याला आढळून येऊ शकतो आणि लिक्विड फॉर्ममध्ये असतं. त्यानंतर ओडर कसा आहे त्याचा, कॅरेक्टरिस्टिक्स. ओडर कसा आहे, कॅरेक्टरिस्टिक्स. देन टेस्ट सम हॉट ॲक्रिड. ॲक्रिड टेस्ट असते त्याची. आता त्यानंतर आहे सोल्युबिलिटी. स्लाइटली सोल्युबल इन अल्कोहोल, अल्कोहोलमध्ये स्लाइटली सोल्युबल आहे. त्याचबरोबर सोल्युबल कशामध्ये आहे, सोल्युबल कशामध्ये आहे, त्याच क्लोरोफॉर्म, त्याचबरोबर इथर, बेन्झिन आणि कार्बन डायसल्फाईडमध्ये सोल्युबल आहे. त्यानंतर इट इज अ व्हाईट सॉलिड बिलो 25 डिग्री सेल्सिअस अँड सॉफ्ट. त्यानंतर आहेत त्याचे स्टँडर्ड. आता स्टँडर्ड कसे आहेत तर वेट पर ml त्याचा किती स्टँडर्ड आहे, 0.935 टू 0.960 ग्राम. वेट पर mlचं किती आहे, 0.935 ते 0.960 ग्रॅम. त्याचबरोबर ॲसिड व्हॅल्यू किती ॲसिड व्हॅल्यू किती आहे त्याची, नॉट मोर दॅन 10. ॲसिड व्हॅल्यू किती आहे, नॉट मोर दॅन 10. देन सॅप व्हॅल्यू, सॅपोनिफिकेशन व्हॅल्यू किती आहे, 195 ते 213च्या दरम्यान किंवा 195 ते 213 असू शकते. त्यानंतर आयोडीन व्हॅल्यू 93 ते 104. स्पेसिफिक रोटेशन नॉट लेस दॅन +48 डिग्री अँड नॉट मोर दॅन +60 डिग्री त्याचं स्पेसिफिक रोटेशन आहे. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे त्याची तर 1.472 ते 1.476च्या दरम्यान रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्याची असू शकते. त्यानंतर नेक्स्ट वन आहे त्याचे केमिकल कन्स्टिट्युएंट्स. इट कंटेन्स इस्टर ऑफ सायक्लिक अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स. त्याच्यामध्ये काय आहे, जे सायक्लिक अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आहे, इस्टर ऑफ सायक्लिक अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. त्याच्यामध्ये चावल मोगरिक ॲसिड जे आहे ते किती आहे, 27% चावल मोगरिक ॲसिड आहे आणि हिंडोकार्पिक ॲसिड 48%. त्याचबरोबर ग्लिसराइड्स ऑफ पाल्मेटिक ॲसिड पण त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. त्यानंतर आहे युजेस. आपण चावल मोगरा कशामध्ये यूज करू शकतो, आता कॅटेगरी तर पाहतोय आपण काय, अँटी लेप्रोटिक ड्रग. आपण लेप्रोसीच्या ट्रीटमेंटसाठी वापरू शकतो. हा एक यूज आपल्याला जनरली सगळ्यांना माहीत असायला पाहिजे, कारण की आपण कॅटेगरीज ती पाहतो अँटी लेप्रोटिक ड्रग्स. त्यानंतर आणखी काय यूज आहे त्याचा, द सायक्लिक अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स ऑफ चावल मोगरा ऑइल पोसेसेस स्ट्रॉंग बॅक्टेरियल इफेक्ट अगेन्स्ट द मायकोबॅक्टेरियम लेप्रिन अँड मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुलस. जसं की मी सांगितलं की जी आपण कॅटेगरी पाहतो अँटी लेप्रोटिक ड्रग्स, मग लेप्रेसीमध्ये त्याचं तर ट्रीटमेंट असणारच, परंतु मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुलोसिस TBच्या ट्रीटमेंटसाठी, ट्युबरकुलोसिसच्या ट्रीटमेंटसाठी पण आपण चावल मोगरा ऑइल वापर करू शकतो. देन इट इज फाउंड इज युजफुल इन TB, लेप्रेसी, सोरियासिस अँड रुमॅटिझम. रुमॅटिझमच्या ट्रीटमेंटसाठी त्याचबरोबर सोरियासिसच्या ट्रीटमेंटसाठी पण आपण त्याचा वापर करू शकतो. देन इट इज इंटेंडेड ओनली फॉर एक्सटर्नल यूज, आणि एक्सटर्नल यूजसाठी त्याचा आपण वापर करू शकतो. त्यानंतर त्याचं स्टोरेज कंडिशन काय असू शकते तर इट इज स्टोर्ड इन
क्लोज कंटेनर अवे फ्रॉम लाईट अँड इन अ कूल प्लेस. कसं क्लोज कंटेनरमध्ये त्याचबरोबर लाईटपासून दूर ठेवायचं आणि कूल प्लेसमध्ये त्याचं स्टोरेज असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे सबस्टिट्यूट्स. द प्लांट इज सबस्टिट्यूटेड इन इंडिया बाय हिंडोकार्पस विधानिया found abundantly in West Bengal, Kerala, and Western Ghats, and also by the Hindocarpus alpine occurring in Karnataka, Kerala, and Tamil Nadu. सबस्टिट्यूट्स काय काय आहेत त्याचे? हिंडोकार्पस विधानिया आहे, जे की कुठं फाउंड होतं? वेस्ट बंगालमध्ये, केरलामध्ये आणि वेस्टर्न घाटात. त्यानंतर आणखी काय सबस्टिट्यूट आहे? हिंडोकार्पस अल्पाईन, जे की कुठे आढळून येतं किंवा मिळू शकतं आपल्याला? कर्नाटकामध्ये, केरलामध्ये आणि तमिळनाडूमध्ये मिळू शकतं. थँक्यू एव्हरीवन. इन दिस वे आवर अँटीलेप्रोटिक ड्रग chapter is over here. Next lecture we will discuss our next category.